यार थांबा थांबा थांबा। हा डायरेक्ट समोरूनच आलेला आहे आणि तो म्हणते इंडिकेटर दिल्याने तो म्हणते पलीकडनं जा। बसांचा इथं पूर्ण मेळाच लागलेला आहे, म्हणजे जत्राच भरल्यासारखी भरली बघा ना, सगळ्या स्लीपर आहेत सगळ्या एंडपर्यंत। कसं आहे अशोक लेलंड, वाईब आहे का नाही वाईब? नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही अगोदरचा ब्लॉग पाहिला असेल, आपण फ्लाईटने आपण विमानाने पणजीमध्ये आलो होतो। माझा विचार होता की दोडामार्ग मार्गे आपल्याला तिलारी घाटातून प्रवास करायचा, पण ती गाडी ॲक्च्युली 3 वाजता असते, ती गाडी गेलेली आहे। आणि आता आपल्याला जी गाडी भेटली आहे ती आहे पणजी धाराशिव आणि त्याच्या शेजारी बघा ही गाडी लागलेली आहे पणजी वेंगुर्ले। या गाडीचा टायमिंग आहे पणजी धाराशिवचा 5:30चा टायमिंग आहे आणि आपण जो प्रवास करणार आहोत तो धाराशिव गाडीने करणार आहोत। सारी गाडी मंडळी पाहू शकता, ही आहे आपली गाडी पणजी धाराशिव। ही दोडामार्गवरूनच जाते, पण दोडामार्ग मार्गे ही सावंतवाडीला जाते आणि सावंतवाडीवरून बहुतेक फोंडा मार्गे किंवा गगनबावडा मार्गे धाराशिवला जाते। हा जो प्रवास आहे तो कोल्हापूर पर्यंत करणार आहोत आणि कोल्हापूरच्या पुढे मग पुण्यापर्यंत मी प्रवास करणार आहे। पण एक सांगायचं होतं की डायरेक्ट गाडी आहे इथून पणजी ते पुणे 6 वाजता गाडी, ती हिरकणी गाडी। आपल्याला हिरकणी नकोय, आपल्याला साध्या गाडीनेच प्रवास करायचा आहे, त्यामुळे आपण ह्या गाडीमध्ये प्रवास करणार आहोत। आता तिकीट वगैरे काय, आपण किती वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचतोय सगळी माहिती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जायचं जर म्हणलं तर मी स्लीपरने सुद्धा जाऊ शकतो आता ह्या क्षणाला, पण विचार करतो की बरेच दिवस झालं एसटीचा ब्लॉगच नाहीये, त्याच्यामुळे मग लालपरीने प्रवास करतोय आपण। मंडळी तुम्हाला अंतर सांगायचं राहिलं, इथून कोल्हापूरचं अंतर आहे फक्त आणि फक्त 195 किलोमीटर। बांदा सावंतवाडी जातात, पण ही गाडी दोडामार्गवरून सावंतवाडी, म्हणजे असा एक बहुतेक अर्धा 1 तासाचा फेरा मारून जाणार आहे गाडी, त्याच्यामुळे कदाचित लेट होईल कोल्हापूरला पोहोचण्यासाठी। पण बघूया आता, विचार करतोय काय करावं। असं काय आपल्याला काय अर्जंट नाहीये, आपण बरोबर तरी पण पहाटच पोहोचणार आहोत। आपण किती जरी घाई केली काही केलं तरी 6 वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा म्हणलं अर्धा तास का व्हायना, बाहेरचं वगैरे काय तुम्हाला दृश्य वगैरे दाखवता येतील। आणि एवढं गरम व्हायला लागलं नाही तर गोव्यामध्ये, बापरे बाप। वरती एकदम फ्लाय, म्हणजे आकाशात तर काय विचारत नका, ढगातच होतं मी, एकदम भारी वाटत होता, एसी गार। बघूया आता 5:30 वाजता गाडी सुटेल आणि मग प्रवास एन्जॉय करूया बऱ्याच दिवसानंतर। तर मंडळी बरोबर 5:30 वाजता गाडी सुटते पणजीमधून। कसं आहे अशोक लेलंड? मंडळी मला हे गाडी तिकीट भेटलेलं आहे धाराशिव ते मापसा। याच्यात बघा ना, अमृत ज्येष्ठ नागरिक फुल तिकीट 25 रुपये लागले। कसं काय बरं? 9 तारखेचं आहे। गोव्याची स्लीपर लागलेली ती आहे मडगाव हैदराबाद। आहे RTO चेकपोस्ट दोडामार्गचं, हे आपली महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होते इथून। तर मंडळी हे आलेलं आहे दोडामार्ग। आता आपण दोडामार्गमध्ये आलेलो आहोत आणि 36 किलोमीटरसाठी आपल्याला 1.5 तास टाईम लागलेला आहे। विचार करा, बरोबर आता 7 वाजलेले आणि तुम्हाला तिकीट सांगायचं राहिलं, जे पणजी ते कोल्हापूर तिकीट आहे 398 रुपये। तर साध्या गाडीचं जो तिकीट जर आहे पणजी ते धाराशिव तो आहे 951 रुपये आणि जी एशियड गाडी आहे त्याला साधारण 1200च्या आसपास तिकीट आहे। मंडळी मागाशी मी एक जे तुम्हाला तिकीट दाखवलं होतं अमृत महोत्सव वर्षाचं ज्येष्ठ नागरिकांचं, तो विषय असा आहे की फक्त महाराष्ट्रापर्यंतच पैसे नाही आहेत, म्हणजे महाराष्ट्रापर्यंत मोफत प्रवास आहे। जेव्हा महाराष्ट्र क्रॉस करता तुम्ही त्याच्या पुढे जेवढा काही फेअर आहे, जेवढं काही तिकीट दर आहे तो तुम्हाला द्यावा लागतो ज्येष्ठ नागरिकसाठी। तर असा काहीसा फरक आहे, त्याच्यामुळे ते अमृत महोत्सव वर्षामध्ये 25 रुपये तिकीट लागलं होतं।
फिरून आलो. आत्ता आपण बांद्यामध्ये आलेलो आहोत आणि हे पाहू शकता, हे बांद्याचं एस टी स्टँड आहे. आणि बांदा हे छोटं बॉर्डरवरचं गाव आहे गोव्याच्या इथलं. बस स्टँड खूप छान बांधलेलं आहे बघा. इकडून जो राईटला जातो रस्ता तो सावंतवाडी आंबोली मार्गे जातो. तर बहुतेक ही सावंतवाडी आंबोली मार्गे जाते काय गाडी, असा माझा अंदाज आहे. मुसळधाराचा पाऊस सुरू झालेला आहे पाहू शकता. मंडळी आलेलो आहोत आपण सावंतवाडीमध्ये आणि हा सावंतवाडीचा लेक आहे, तलाव आहे. मंडळी आता आपण सावंतवाडीमध्ये आलेलो आहोत आणि टाइम झालेला आहे बरोबर 8 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल आपण 3 युट्यूबर मिळून आपण सोबत प्रवास केला होता, जे की मी गडहिंग्लजवरनं केला होता आणि त्यांनी पुण्यावरनं केला होता. पुणेरी हमसफर होता आणि SSS जर्नी पण होता. तेव्हा सावंतवाडीमध्ये आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता आलेलो मी सावंतवाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये आता डिझेल भरतात आहे. इथं पाहू शकता नवीन बसेस आलेल्या आहेत. तर आता आपली गाडी मी तुम्हाला म्हणलं मगाशी की आपली गाडी बहुतेक आंबोली मार्गे जाणार, पण गाडी आंबोली मार्गे नाही तर गाडी ही फोंडा मार्गे जाते. ऍक्च्युली फोंडा मार्गे गेलेलो आहे मी, मला म्हणजे आठवतंय जेव्हा पण गेलो तेव्हा रात्रीचा प्रवास झालेला आहे फोंडा घाटामधून. आपली गाडी जेवणासाठी थांबलेली, पण बाकीच्या गाड्या बघा तुम्ही, सगळ्या प्रायव्हेट गाड्या तर ना, सगळ्या जॉली, डॉल्फिन, कदंबा आणि पर्पल आणि सगळ्या स्लीपर आहेत. स्लीपर ही बघा, ही कोणती आहे कदंबाची बघा, ही मडगाव शिर्डी आहे. वाया ही पुण्यावरूनच जाते. ही कधी किती वाजता निघाली ही गाडी? तर जेवण तर आपलं मगाशी झालेलं आहे, त्याच्यामुळे काय जेवण वगैरे काय करणार नाही आपण. बघतोय चहा नाही तर कॉफी घेऊयात, कारण की थोडं रेकॉर्डिंग करायचं नाही तर ते पण घेणार होतो. झोपणार होतो मी सरळ. पर्पलची बघा ही नाशिकला चाललेली, लय दिवसात अशा बसांचं दर्शन झाले. भारी फिलिंग यायला लागली, भारी वाटायला लागलं एकदम एवढ्या सगळ्या गाड्या एकत्र पाहून. हो भाई, नाही मल्टी एक्सेल नाही, नॉर्मल आहे. वाटलं मल्टी एक्सेल आहे काय. इथं पण जॉली, तिकडं पण जॉली आणि 2 जॉलीच्या मध्ये आपली लाली लाल परी त्रास भरल्यासारखी भरली बघा ना. इकडं पलीकडं 2 स्लीपर, इकडं समोर 3 स्लीपर, इथं फक्त एकच आपली लाल परी, बाकी इकडं सगळ्या स्लीपर आहेत, सगळ्या एंडपर्यंत. चला मंडळी निघूयात. आपले चालक दादा आलेले आहेत आणि आता बरोबर वाजले आहेत 9. जेवढं दिसतंय तेवढं दाखवणार आहे, बाकी गुडूप होणार आहे, कारण की सकाळी पहाटे 3:30-4ला घर सोडलेले, त्याच्यामुळं झोप लागायला लागली होती आता मध्येच. तरी पण रेकॉर्डिंग वगैरे करूयात. दिवसाचं असलं असतं आणखी चांगलं दाखवता आलं असतं. जेवढं शक्य तेवढं दाखवणार आहे. मंडळी हे आलेलं आहे कुडाळ बसस्थानक आणि टाईम झाले आता बरोबर 9:15 वाजता कुडाळमध्ये आलो आपण. हे आहे सिंधुदुर्ग नगरी बसस्थानक. तर मंडळी कणकवलीमध्ये पोहोचलेलो आहोत आपण. 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय नाव तुमचं? अमजद जेवळे. अमजद जेवळे. तर दादाचा पण चॅनल आहे यूट्यूबला. कुठं म्हणजे एस्टिमेट प्रवास करायचा? हां, एस्टिमेट प्रवास. आणि असे आपले सबस्क्रायबर्स भेटतात, त्याच्यामुळं आणखीन आनंद होतो आणि उत्साह वाढतो आणखीन ब्लॉग बनवण्याचा. त्याच्यामुळं मी जो गॅप पडला होता आपला तो विचार चालला आता कंटिन्यू करायचा हळूहळू, जसं वेळ भेटेल. म्हणजे संडेचा तरी एखादा तरी ब्लॉग आपल्याला पाहायला भेटणार आहे नक्कीच. मंडळी घाट तर सुरू झालेला आहे, पण विषय असा आहे ना की एवढा अंधारचं काय दिसत नाही आहे. जर दिवसा आला असतो ना आणखीन भारी दिसला असतं. आता सध्या पाऊस पण चालू आहे, हे बघा.
तो म्हणते पलीकडनं जा. लोड असेल त्याच्या गाडीत बहुतेक. चला उतरा कोणी कोल्हापूर चला कोल्हापूर यार थांबा थांबा थांबा. अरे थांबा 2 मिनिटं. आणि गर्दी बघा आपल्या गाडीला फुल पॅक झाली गाडी. कुडाळ विजापूर मार्ग बघा तिचा कणकवली गगनबावडा कोल्हापूर मिरज गागवाड अथनी तिकोटा विजापूर अक्कलकोट रत्नागिरी आणि ती निगडी मालवण आहे. ती स्पेशल रात्राणी जी स्वारगेट अक्कलकोट चालते तशी येते एकदम. तर मंडळी कोल्हापूरला पोचता 1:30 वाजलेले आहेत. विचार केला 12-12:30 वाजेपर्यंत तरी पोचल गाडी भेटल, पण आता गाडीची गॅरंटी कमी कारण की गाडी दिसतच नाहीये. तर हा व्लॉग आपण इथं संपूयात. भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. हालत खराब झाली, आता झोपणार आहे मी सरळ.